नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि सुरुवात करणार आहोत आपण चर्चेच्या धुरळ्याला. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या पक्षांच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीला पाहता आता जो पराभव महायुतीचा झालेला आहे त्यानंतर किमान ठाकरेंनी एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे आणि याच विषयावरती आता आहे आपला धुरळा, आपला चर्चेचा विषय. आणि आपल्यासोबत याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील याबद्दल बोलण्यासाठी हेमंत देसाई, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, अनिश गाढवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि प्रवक्ते, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश महाजन. तिघांचे स्वागत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात या पक्षांची कामगिरी. ठाकरेंकडे आता 20 आमदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 95 उमेदवार रिंगणात होते, त्याच्यापैकी 20 जिंकून आले. मनसेचे मात्र तसं झालेलं नाहीये. राज ठाकरेंच्या मनसेकडून 128 उमेदवार रिंगणात होते, मात्र एकही उमेदवार जिंकू शकला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार विजयी, मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. स्वतः अमित ठाकरे दादर माहीमधून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ठाकरेंच्या शिवसेनेला 9.96% मतं मिळाली आहेत, तर राज ठाकरेंच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेला 1.55% मतं मिळाली आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 2014 मध्ये सर्वाधिक 63 आमदार विजयी झाले होते, तर राज ठाकरेंच्या नेतृत्वात 2009 मध्ये सर्वाधिक 13 आमदार विजयी झाले होते. उद्धव ठाकरेंच्या आमदारांचं संख्याबळ 56 वरून 20 वर आलं. राज ठाकरेंच्या आमदारांचं संख्याबळ 1 वरून आता 0 वर आलेलं आहे. वरळीमधून आदित्य उद्धव ठाकरे विजयी झाले, तर त्याचवेळी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित राज ठाकरे दादर माहीमधून पराभूत झाले. तर ही सगळी परिस्थिती पाहता आता तोंडावरती महापालिका निवडणुका आहेत आणि दोन्ही राजकीय पक्षांसाठी तुलनेमध्ये शिवसेनेची स्थिती अजून अस्तित्वासाठी झगडणं जरी नसली तरी दिशा मात्र तीच आहे. मनसेला मात्र अस्तित्वासाठीही झगडावं लागणार आहे. आपण यावर सुरुवात करणार आहोत. मी पहिल्यांदा हेमंत देसाईंकडे जाणार आहे, एक चर्चेचा टोन सेट करायला की ते या गोष्टीकडे कसा त्याचा आढावा कसा घेत आहेत, आणि मग मी घाडवे आणि महाजन दोघांकडे जाईल. हेमंत देसाईजी, आपण या दोन्ही पक्षांच्या गेल्या किमान 3 ते 4 दशकांच्या प्रवासाचे साक्षीदार आहात. आपण कसं पाहता, काय स्थिती आहे या दोघांसमोर? मला असं वाटतं की या दोन्ही तुम्ही ज्याचा उल्लेख केला की मनसेच्या अस्तित्वाचा प्रश्न, पण उद्धव ठाकरे यांच्यावरचं सुद्धा संकट हे अभूतपूर्व आहे. कारण तो पक्ष आधी खूप मोठा होता, म्हणजे 56 वरनं 20 वरती आला आणि पॉझिटिव्ह पद्धतीने बघायचं आलं तर 15 त्यांच्याकडे होते, ते 15 ते 20 झाले. पण हे स्वतःचं आपलं खोटं समाधान करून घेणं आहे. त्यामुळे हे संकट इतकं भीषण आहे की आता संजय राऊत जे बोलले त्यातल्या एक स्टेटमेंट मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की ते थेट त्यांनी आवाहन केलं नाही की राज ठाकरेंना तुम्ही आमच्याबरोबर या किंवा मनसेने आमच्याबरोबर यावं, पण ते असं म्हणाले की ज्यांना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं, महाराष्ट्राच्या अस्मितेचं काही पडलेलं आहे, मग ते वंचित बहुजन आघाडीसारखे पक्ष असतील, त्यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं ते म्हणाले. आणि हे एकत्र येणं हे अतिशय आवश्यक आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की संयुक्त महाराष्ट्र समिती जी 55-56 स्थापन झाली होती आणि त्यांनी जे अभूतपूर्व आंदोलन केलं, त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या 1962च्या विधानसभा निवडणुका, त्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला यश मिळालं. 57च्या निवडणुकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने दैदिप्यमान कामगिरी केली होती. काँग्रेसला यश मिळाल्यानंतर मग हळूहळू पुढे संयुक्त महाराष्ट्र समिती अस्तंगत झाली, ज्यामध्ये प्रबोधनकार होते, आचार्य अत्रे होते, कॉम्रेड डांगे आणि SM जोशी होते. त्या संयुक्त महाराष्ट्र समितीने जी जागवलेली अस्मिता होती महाराष्ट्राची, ती आपल्या पोटात घेऊन शिवसेनेचा जन्म झाला. आणि शिवसेनेचा जन्म अगोदर कशासाठी झाला तर वाचा आणि थंड बसा अशा प्रकारे, म्हणजे नोकऱ्यामध्ये आम्हाला काही चान्स मिळत नाही. आणि मग शिवसेनेचा कसा झाला विस्तार हे सगळं आपल्याला माहिती आहे. आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्रातले रोजगार, महाराष्ट्रातल्या नोकऱ्या, या सगळ्या प्रश्नांना घेऊन लढणारे पक्ष दोनच उरलेत की जे राष्ट्रवादी काँग्रेस कशासाठी स्थापन झालं होतं तर शरद पवार विरोधी पक्षनेते असून देखील सरकार स्थापन करण्यासाठी म्हणून जो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे घेऊन सोनियाजी गेल्या होत्या तेव्हा त्यांना विचारण्याचं झालं नाही. म्हणजे हा त्यांचा उघड अपमान होता. विदेशी मूळ हा मुद्दा वेगळा आहे, पण हा महाराष्ट्राचा अपमान सुद्धा झाला होता. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी स्थापन केली आणि त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न हातात घेतले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा. पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी म्हणून जी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली ती त्या महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती, स्वाभिमानाच्या प्रश्नांवरती तितक्या प्रखरपणे लढलेली नाही.
त्यांनी वेगळे प्रश्न घेतलेले आहेत. आणि शिवसेना जी आपण म्हणतो की आपण शिवसेना आणि मनसे एकत्र येणं, याला केवळ दोन नेत्यांचं मनोमिलन व्हायला पाहिजे. दोन नेत्यांचे इगो असतील नसतील जे काही आहे ते, त्या केवळ पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघतो. माझं म्हणणं असं आहे की हा दोन नेत्यांचा प्रश्न नाहीये. महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्राची बाजू घेऊन लढणारे पक्ष किती आहेत, त्या सगळ्यांनी खरोखरच एकत्र आलं पाहिजे. जर आपण महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणतो जेव्हा बेळगावसाठी जे लढणारी, तशा प्रकारे आपण लढलं पाहिजे. आणि भावांचं म्हटलं, दोन भावांचं, तर तुम्ही द्रमुकमध्ये स्टालिन आणि त्यांचे बंधू यांच्यामध्ये वितंडवाद झाला आणि स्टालिन यांच्याकडे नेतृत्व आलं, किंवा तेजस्वी यादव आणि त्यांचे बंधू त्यांच्यामध्ये सुद्धा भांडण झाली. त्याला काही महत्व नाही. त्या दोन भावांच्या भांडणाला, त्यांच्या इगोला दोन पक्ष महत्वाचे आहेत, दोन विचारसरणी महत्वाची आहेत. आणि माझं म्हणणं असं आहे, माझी दोन्ही पक्षांवर टीका अशी आहे की महाराष्ट्राची अस्मिता म्हणता म्हणता मुंबई सेंट्रिक पक्ष झालेले हे दोन्ही पक्ष. आज अगदी शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष सुद्धा जो उरला आहे तो मुख्यतः मुंबईमध्ये उरलेला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातल्या नोकऱ्या तरुणांचे प्रश्न घेतलेला पक्ष हा केवळ मुंबई पुरता जवळपास उरलेला आहे. ही शोकांतिका आहे आणि त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे मनसेनी सुद्धा आपलं पूर्णपणे आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण ज्या पद्धतीने बोलतो, ज्या पद्धतीने दावे करतो, ज्या पद्धतीने कामं आम्ही केली तसं सांगतो आणि त्याचे रिटर्न्स मिळत नसतील तर आपल्यामध्ये सुद्धा काही चूक असेल. लोकांना तुम्ही दोष देता की लोक चांगल्या कामाला दाद देत नाही, पण आपल्याकडे काही चूक आहे की नाही हा प्रश्न आहे. आणि हा कठोर आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि माझ्या मते दोन्ही पक्षांनीच नव्हे तर मराठीवादी सगळ्या संघटनांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि याच्यावरती लढलं पाहिजे. बरं, मी आता देसाईंनी अनेक मुद्दे स्पष्ट केलेले त्या निमित्तानं मी आधी गाढवेंकडे जातो, अनिश गाढवेंकडे. अनिश गाढवे, मगाशी जो देसाईने एक संदर्भ दिला, शिवसेनेची सुरुवात मार्मिकमधल्या त्या सगळ्या सिरीजमधून झाली होती, वाचा आणि थंड बसा. काय वाचा की मंत्रालय आणि विविध आस्थापनांमधील कर्मचारी सगळे कसे साऊथ इंडियन आहेत वगैरे, तो काळ तसा होता की ही लिस्ट वाचा आणि थंड बसा. माझा आपल्याला प्रश्न आहे, आमदारकीच्या यादीत एकही नाव नसलेल्या मनसेला आणि शिवसेनेचे आता फक्त 20 आमदार उरलेल्या अशा या दोन्ही याद्यांकडे तुम्ही दोन नेते मंडळी आणि दोन्ही पक्ष वाचा आणि थंड बसा याच प्रवृत्तीकडे जाणार आहात का? अनिश गाढवे. बघा, विजयाचं आणि पराभवाचं दोघांचंही आपल्याला ते सगळं पाहून घ्यायला लागतं की पराभव जरी झाला तरी आपल्याला त्याचं परीक्षण करावं लागतं आणि विजयाचंही करावं लागतं की एवढा मोठा घवघवीत विजय कसा काय झाला हुआ. मी कालच्याच माझ्या वाक्यानं पुन्हा आज येतो, कारण आज आपण मनसेचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही मला सांगा, काही का असे ना, मनसेच्या भूमिका जरी कितीही बदलल्या जरी असल्या तरी मनसेला 1.53% मतदान मिळणं शक्य नाही. जरी शिवसेनेचा प्रवक्ता असलो तरी 1.53% मनसेला मतदान हे मी मानत नाही. कारण एवढा लहान जनाधार असलेला पक्ष मनसे देखील नाहीये, हे आपण सारे मान्य करतो की नाही करतो. आज जवळपास समजा 125 ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे असले, काही ठिकाणी म्हणजे काही मोजक्या ठिकाणी त्यांना आपलं डिपॉझिट वाचवता जरी आलं असलं तरी ते बाकीच्या जागा सोडून द्या, पण ज्या ठिकाणी आपण डिपॉझिट वाचवलं आहे त्या ठिकाणी ते स्ट्रॉंग होते, बऱ्याचशा ठिकाणी ते स्ट्रॉंग होते. आज तुम्ही मला सांगा, त्यांचा जनाधार इतका घटला असेल, इतका घटला असेल. आज तुम्ही जर पाहिलं असाल 4-4.5 महिन्यापूर्वी जायचं मनसेमुळे जवळपास मला वाटतं तुम्ही पाहिलं असाल तर बुलढाण्याची जागा घ्या, हातकणंगलेची जागा घ्या, मुंबई उत्तर पश्चिमची जागा घ्या किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा घ्या. थोड्याफार फरकाने मी ठाणा देखील सांगेल, ठाणे लोकसभेची जागा घ्या, जवळपास 1,00,000-1,15,000 मनसेचं मतदान असेल तिथे. या 4 ते 5 मतदारसंघांमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी सभा घेतल्यामुळे या महायुतीला 5 खासदारांची भर पडली होती बरं का. हे यांना मान्य करावं लागेल. आज मनसेला त्यांनी आज अजूनही तो देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आठवतंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले देर इज नो स्पेस. इंग्लिशमध्ये कसं असतं, मराठीमध्ये कुत्रं म्हटलं तर जरा ते जास्त टोचतं, पण श्वान म्हटलं जरा कमी टोचतं. शब्दांमध्ये फरक असतो बघा, असे शब्द असतात. पण देर इज नो स्पेस. स्पेसचा अर्थ काय होतो बघा तुम्ही, स्पेस आणि जागा. आमच्यामध्ये जागा नाहीये. ज्या मनसेमुळे तुमचे जवळपास 5 खासदार वाढलेले आहेत हे मान्य करावं लागेल त्यांना. त्या मनसेला जागा दिलेली नाही.
बरं, जागा तर नाही दिली. वरती मनसेला त्यांनी अशा एका मतदारसंघामध्ये जिथे सन्माननीय राजसाहेबांचे सुपुत्र उभे होते. बघा, आमच्या भूमिका तर स्पष्ट होत्या. आम्ही ज्यावेळेस मनसे अध्यक्षांचं ज्यावेळेस स्टेटमेंट झालं की माझा निवडून आलेला आमदार हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यामध्ये मदत करेल, तर तिथेच आमचं क्लिअर झालं, कारण आमची भूमिका स्पष्ट होती. तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केल्यामुळे आम्हाला, कारण 3 दिवस दिले होते बरं का, 3 दिवस लागले होते मनसेच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी. 3 दिवसानंतर शिवसेनेचा उमेदवार तिथे उभा राहिलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी लक्षात घेतल्या पाहिजेत. मनसेचं 1.53% मतदान शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मलाही मान्य नाही, पण आजची ही परिस्थिती पाहता ज्यावेळेस आपल्याकडनं अशा भूमिका येतात, सर्व शिवसैनिकांकडनं भूमिका येतात, त्या भूमिका अशा असतात की 2 भावांनी आता एकत्र आलं पाहिजे. आपण सन्माननीय संजय राऊत साहेबांचं देखील स्टेटमेंट ऐकलं असेल, त्यांनी देखील डिनाय केली नाही कुठल्याही फॅक्ट्सला. बघा, आजच्या घडीला या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रेमींनी, महाराष्ट्र प्रेमींनी, शिवप्रेमींनी, संविधान प्रेमींनी सर्वांनी एकत्र यावं, पण आपल्या भूमिका स्पष्ट करून यावं. आपल्या भूमिका जर बदलत राहिल्या, मला तुमचा एक बेसिक चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये जे लागतं ते तुम्ही सांगितलेलं आहे आणि तुमचा कल पण मला लक्षात आलेला आहे की आता या परिस्थितीनंतर जरा थोडा एक टोन डाऊन सुद्धा झालेला आहे. म्हणजे शिवसेना निवडणुकीच्या पूर्वी मनसेला विकली गेलेली सेटलमेंट बादशाह वगैरे सगळ्यापासून आता ही भाषा एकदम बदललेली आहे आणि त्याची गंभीर कारणं मला माहिती आहेत. मी हे चेष्टेत नाही म्हणत आहे. मी आता जातो प्रकाश महाजनांकडे. प्रकाश महाजनजी, ही पहिली गोष्ट नाही आहे की शिवसेना आणि मनसेने एकत्र यावं. ही गोष्ट इनफॅक्ट राज ठाकरे म्हणाले होते. यापूर्वी त्यांनी 1-2दा प्रयत्न केलेले आहेत. टाळीसाठी हात पुढे करण्याचा किस्सा घडला, तो उद्धव ठाकरेंनी नाकारला, किंवा मग जेव्हा कधी असा विषय येतात तेव्हा एकदा राज ठाकरे तर मधल्या काळात असंही म्हणून गेले की आम्ही दोघं एकत्र येऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करताय का. आणि इतकंच काय, मागच्या महापालिकेच्या वेळी तर राज ठाकरे म्हणाले होते आणि त्यावेळी ते भाजपच्या विरोधात होते की यंदाची महापालिका निवडणूक हे ठरवणार की मुंबई आपली राहणार की नाही. आणि हाच विषय अनेकदा उद्धव ठाकरेंनी पण लावून ठेवलेला आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, मनसेमध्ये काय खळबळ चालू आहे? शिवसेनेचे प्रवक्ते आज आपल्या चर्चेमध्ये असून सुद्धा म्हणतायत की मला मान्य नाही मनसेला 1.50% फक्त मत पर्सेंटेज मिळणं. तुम्ही काय म्हणाल आता? मी सर्वप्रथम उभाटा गटाचे प्रवक्ते श्री गाडवे यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी किमान आमच्याविषयी 4 चांगले शब्द बोलले. थोडी त्यांची काळजी वाटते की संध्याकाळपर्यंत त्यांचं पद राहील का नाही. चला, तो त्यांचा प्रश्न आहे. पहिलं असं आहे की हा प्रस्ताव 2 भावांनी एकत्र यावा, हा कुणीतरी एका भावानी द्यायला पाहिजे किंवा भावकीने द्यायला पाहिजे. संजय राऊत ह्याच्यात असे कुणी नाही आहेत. संजय राऊतनं असे प्रस्ताव देऊन महाविकास आघाडीचं काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि दोघांनी एकत्र यावं का, तर राजसाहेबांनी याच्या अगोदर प्रयत्न 2014 केले, महानगरपालिकेच्या वेळेस केले. बरं, आम्हाला त्याचा अनुभव अत्यंत वाईट आलेला आहे. आता गाडवे म्हणले की राजसाहेबांनी सांगितलं की माझा एक आमदार देवेंद्रला मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा दिला आणि त्याच वेळेस आमचं ठरलं होतं. आम्ही तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती की तुम्ही माहीममध्ये आम्हाला पाठिंबा द्यावा. मराठी माणसाची अपेक्षा अशी होती की राजसाहेबांनी 2019ला आदित्यजींना पाठिंबा दिला होता, तसा तुम्ही द्यायला पाहिजे. तो तुम्ही दिला नाही, अर्थात तो तुमचा प्रश्न आहे, त्याच्यावर आमचं काही म्हणणं नाही. पण ज्यावेळेस यांचं अस्तित्व धोक्यात येतं त्यावेळेस मग महाराष्ट्राची अस्मिता, मग सह्याद्रीची अस्मिता, हे सगळे प्रश्न ते बाहेर काढतात. खरंच जर त्यांना एकत्र यायचं असतं ती सुरुवात मागे दिसली असती ना. माननीय अमितजी आजारी असताना आपण काय केलं आहे हे मला महाजन सर, मला आश्चर्य वाटतंय. एक लक्षात घ्या, आजही शिवसेना 20 आमदारांची धनी आहे. महाराष्ट्रभरातल्या एका नेटवर्कचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे. तुमच्या पक्षाचा एक आमदार नाही. मतांचं एकूण प्रमाण हे 1.55% आलेलं आहे. इथे शिवसेनेचा प्रवक्ता तुम्ही म्हणताय तशी रिस्क घेऊन सुद्धा तुमच्याबद्दल 2 गोष्टी चांगल्या बोलतोय, पण तुम्ही किमान चर्चेच्या पातळीला सुद्धा काही 2 गोष्टी बऱ्या बोलायला तयार नाहीत. ही काय गंमत आहे? नाही, मी पाहाव याच्यात मी वाईट काही बोललोच नाहीये. तुम्हाला असं का वाटलं मी वाईट काही बोललोय? मी तुम्हाला आमचे मागचे अनुभव सांगितले. आम्ही जरी समजा देवेंद्र फडणवीसला पाठिंबा द्यायचं ठरवलं असतं तरी काका म्हणून उद्धव ठाकरे माहीममध्ये आमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकले असते. ते एक भावनात्मक होतं ना. बरं, जिथं भावनाच नाहीये
तिथं मग बाकी औपचारिकता काय कामाची असते. बरं, हे पहा, मी मागे सुद्धा म्हणलं की दोन भाऊ जे एकत्र येणार असतील तर त्यांना कुणी रोखू शकणार नाही, आणि त्यांना एकत्र यायचं नसेल तर कुणी प्रयत्न करून सुद्धा एकत्र येणार नाहीत. हा दोघांचा अत्यंत म्हणजे काय खाजगी प्रश्नासारखा आहे. बरं, आणि तो त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे. दोन भाऊ एकत्र यावे का, तर भाऊ एकत्र असले पाहिजेत, भावात भांडण नसलं पाहिजे. ठीक आहे. मला इकडे एक मला महाजनजी मला तुमच्या बोलण्यातला एक वेदना जाणवते. प्रकाश महाजनजी, मला तुमच्या बोलण्यातली एक वेदना जाणवते, ती मी मुद्दामून हेमंत देसाईंना विचारणार आहे. हेमंतजी, प्रकाश महाजनांच्या बोलण्यामधला एक कडवट सूर आहे तो समजून घेण्याचा सारखा आहे. त्याचं कारण असं की आतापर्यंत 2 ते 3 वेळा, फार निवडक वेळा, पण राज ठाकरेंनी खरंच प्रयत्न केले की अगदी एकत्र नाही पण किमान एक साथ निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने, एक साथ एखादा मुद्दा पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने काहीतरी करावं. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, आज जितेंद्र आव्हाड ईव्हीएम बद्दल बोलतायत, पण यापूर्वी राज ठाकरेंच्या पुढाकारानं एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि ईव्हीएमवर बहिष्काराची भाषा किंवा त्या बाबतीत बोलणं झालं होतं. त्या प्रत्येक वेळी शिवसेनेने मात्र कोणताही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आज जेव्हा आपण हा विषय घेतो की दोन भाऊ एकत्र येतील का, ठाकरे एकत्र येतील का, थोडा या इतिहासाबद्दल सुद्धा सांगा की राज ठाकरे टाळी देत असताना हात नाकारणं ही चूक झाली होती का ठाकरेंकडून? मी काही कोणाची बाजू घ्यायला इथे बसलो नाहीये, पण एक लक्षात घ्या की हा जो प्रश्न आहे हा आयडिओलॉजिकल आणि वैचारिक प्रश्न आहे. बरं, इथे अमित ठाकरे आजारी होते का, मग व्यक्तिगत काही प्रश्न, या प्रकारे चर्चा याच्यात करण्याची गरज नाहीये. 2 मोठे पक्ष आहेत किंवा 2 मोठे पक्ष होते आणि आज त्यांची काय स्थिती झाली आणि महाराष्ट्रापुढची आव्हानं काय. पण ईव्हीएमच्या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला सांगतो, आणि ईव्हीएमच्या प्रश्नासंबंधी प्रेस कॉन्फरन्स झाली होती, पण राज ठाकरे यांनी अनाऊन्स केलं होतं की आम्ही एक मोठा मोर्चा काढणार आहोत. मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः त्यानंतर राज ठाकरेंना हा प्रश्न विचारला होता, माझी व्यक्तिगत भेट झाली होती की त्याचं काय झालं. आणि माझ्या आठवणीप्रमाणे ते असं म्हणाले होते की त्यानंतर दुसरं काही, मला वाटतं कोरोना होतं का नाही, दुसरं काहीतरी एक इश्यूज निघाले आणि मग ते राहिलंच. इतर पक्ष सुद्धा त्यामध्ये सामील होणार होते अशी अपेक्षा होती आणि इतर अनेक पक्षाच्या काही संबंधित लोकांनी या प्रश्नावरती आवाज उठवलेला आहे. पण ईव्हीएमच्या संबंधित ते बोलले होते आणि त्यांनी अतिशय चांगला प्रश्न घेतला होता. प्रथम राज ठाकरे यांचं मी अभिनंदन यासाठी त्यावेळी केलं होतं व्यक्तिशः, आणि की हा प्रश्नावरती नुसतं कटकट करणं, पत्रकार परिषदा घेणं, बाईट देणं, या पलीकडे जाऊन रस्त्यावरती येऊन महामोर्चा काढण्याची तयारी त्यांनी केली होती. तेवढी हिंमत दाखवली होती आणि ही अतिशय चांगली आणि अभिनंदनीय गोष्ट होती. माझ्या मते असं आहे की याच्यामध्ये इगो खूप आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की आता पर्सनलच बोलायचं असेल तर अमित ठाकरेंच्या विवाहाला माझ्या मते उद्धव ठाकरे सहकुटुंब हजर होते. आता त्या अशा चर्चेमध्ये जाण्यात काही अर्थ नाही. आज असा प्रश्न आहे की दोघांनी मनसेने शिवसेनेत किंवा शिवसेनेने मनसेमध्ये विलीन करण्याची गोष्टच नाही. आता गोष्ट काय आहे तर एक कार्यक्रम घ्यायचा आणि कार्यक्रमामध्ये दोघांनी एकत्र यायचं. आता याच्यामध्ये मुद्दा काय की प्रथम बघा, हिंदुत्व बाळासाहेबांनी घेतलं. बाळासाहेबांनी लक्षात आलं की 1980च्या दशकात की विश्व हिंदू परिषद जेव्हा राम मंदिराचं आंदोलन घेत होती तेव्हा त्यांना 1985-86च्या सुमारास लक्षात आलं की शिवसेनेला जर एक्सपांड व्हायचं असेल, मराठवाड्यात झाली होती एक्सपांड, वाढवायचं असेल जनाधार, तर आता काहीतरी असा मुद्दा हाती घेतला पाहिजे. आणि म्हणून मग प्रथम बाळासाहेबांनी तो मुद्दा घेतला. त्याच वेळी भीमप आणि यांचं आंदोलन चालू होतं, मग भाजपने उचलला आणि 1989 साली काय ती युती झाली. त्यानंतर वाढत गेली शिवसेना. हे आपण बघा की ज्या ज्या घटना झाल्या ते धार्मिक ध्रुवीकरणच्या मुद्द्यावरती, अगदी श्रीकृष्ण अहवालाच्या मध्ये बाळासाहेबांसकट सगळ्यांवरती ताशेरे आहेत, त्या सकट, पण त्या या इमोशनल आणि धार्मिक मुद्द्यांवरती शिवसेना वाढत राहील. त्यामध्ये मराठी मुद्दे मागे पडले. तेव्हा जेव्हा बाळासाहेबांना असेल किंवा उद्धवजींना प्रश्न विचारला असेल की मराठीचं काय झालं, तर मराठीचे मुद्देही आम्ही घेतलेले आहेत असं म्हटलं जातं. पण मराठीचे मुद्दे जे आहेत ते पातळ झाले, मागे घेतले. ते महाराष्ट्र नवनिर्माण थोडंसं थांबवतो. या सगळ्या पराभवानंतर ठाकरे एकत्र येणार का, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे? हेमंत देसाई मगाशी बोलत होते. हेमंतजी, आपण आपला मुद्दा पूर्ण करा म्हणजे मला बाकीच्यांकडे सुद्धा जाता येईल. हेमंतजी, काही वर्षांपूर्वी राज ठाकरे असं म्हणाले होते की मला जीन्स मधला आणि टी शर्ट मधला शेतकरी ट्रॅक्टरवर बसलेला बघायला मिळाला पाहिजे. तो मुद्दा, त्यासाठी काय करायला पाहिजे, नेमकं काय काय स्टेप्स केली पाहिजे, काय काय आंदोलन करायला पाहिजे, त्या बाबतीत मनसेचं दुर्लक्ष झालं आणि शहर केंद्रित पक्ष, तो सुद्धा काही मोठी शहर आहेत त्या केंद्रित पक्ष तो झाला.
शिवसेनेने सुद्धा विजेचं भारनियमन, खंडित वीज पुरवठा, उसाचे भाव यावरती आंदोलन करून म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना ग्रामीण भागात चांगली पसरली होती. पण त्यानंतर ज्या प्रकारची आंदोलनं व्हायला पाहिजे होती, आता मी साधं उदाहरण सांगतो की आदित्य ठाकरे चांगले प्रश्न मांडतात की मराठी उद्योगधंदे आणि रोजगार, तर लोकाधिकार समिती जी त्यांची ऑलरेडी आहे त्या समितीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात आंदोलनं व्हायला पाहिजेत. फार मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण शिबिरं, कौशल्य विकास असे अनेक मुद्दे घेता येईल, त्यावरती काम करता येईल. पण ते काम दुर्दैवाने होताना दिसत नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये केवळ आरोप प्रत्यारोप आणि या चिखलफेकीमध्ये किंवा एकूण राजकारणाच्या या सगळ्या चक्रामध्ये ठाकरे यांचा पक्ष, विशेषतः उद्धव ठाकरे यांचा पक्ष गुरफटून गेला. त्यामुळे मनुष्यबळही कमी पडलं गद्दार आणि खोके याच्यामध्ये. मला असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं भविष्य काळातला महाराष्ट्र आम्हाला कसा पाहिजे, मुख्यतः मागास जिल्हे जे मागास पडलेले आहेत त्यांना विकास प्रक्रियेत कसं आणू ठीक आहे वगैरे मुद्द्यांवरती काम केलं पाहिजे असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा प्रकाश महाजन आणि अनिश गाढवे यांच्याकडे मी जाईन. पहिल्यांदा मी अनिश गाढवे यांच्याकडे जातो. अनिशजी, मगाचा एक माझा मुद्दा होता तो तुम्हाला सुद्धा आहे की खरं तर मागचं उकरून काढायची काही गरज नाही आहे, पण मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की राज ठाकरे यांनी ते भाजपच्या दिशेने गेले, मग कधी त्यांना सपोर्ट दिला, मग कधी बिनशर्त पाठिंबा दिला, आत्तासुद्धा विरोधात उभे राहायचं म्हणून सुद्धा शेवटी कौतुक चालूच होतं. महायुतीच्या बाबतीतलं भाजपचं कौतुक चालूच होतं. नंतर तर अगदी मुलासाठी पाठिंबा सुद्धा घेतला. पण हे होत असताना शिवसेनेनं दीर्घकालीन विचार करून किमान त्यांच्याशी मागची महापालिका होती उदाहरणार्थ, त्यावेळी एखाद्या ठिकाणी जर का काही ठिकाणी उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, शिवसेनेने काँग्रेस विरोधाचं राजकारण केलं आयुष्यभर, पण राष्ट्रपती पदाच्या वेळी त्यांना मदत सुद्धा केलेली आहे. आणि अशा 2-3 उदाहरणं सांगता येतात. आणि मंडळीला पाठिंबा पण दिलेला आहे. तुम्ही काही गोष्टी पेरून ठेवता कारण भविष्यात त्याचा उपयोग होईल, असं एकदाही ठाकरेंनी कधी केलं नाही राज ठाकरेंच्या बाबतीत. तुम्हाला वाटतं काहीतरी वेगळा विचार करायला हवा होता? असं कसं म्हणू शकता तुम्ही की राज ठाकरेंनी असं कधीच काही केलं? आपण पेरून ठेवलं असं होत नाही. ती त्या काळातली ती भूमिका असते. ज्यावेळेस तुम्ही प्रतिभाताई पाटलांचं उदाहरण घ्याल तर मराठी म्हणून त्यांचा आपण गौरव केलेला आहे. बाळासाहेबांचे आणि प्रणव मुखर्जींचे संदर्भ तुम्ही द्याल तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि आणीबाणीची परिस्थिती वेगळी, आता हेमंत देसाई चांगलंच सांगू शकतात. देसाई साहेबांचा एक मुद्दा मला इथे कोडून काढायचा की ग्रामीण भागामध्ये शिवसेना वाढली नाही, शहरातला पक्ष, शहरात 10 आमदार जरी निवडून आले असले 10 आमदार हे ग्रामीण भागात नाहीत. आणि आजही शिवसेनेचे जे पर्सेंटेज आहेत 9.96 आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे जे पर्सेंटेज आहेत ते 12.38% आहेत. 2% 37 जागांचा फरक आलेला आहे. हा देखील आपण लक्षात घ्या. त्या मुद्द्यांमध्ये मी जात नाही कोण कुठे वाढलं, कोण कुठे कमी राहिलं. शहरामध्ये शिवसेनेचा आणि मनसेचा हा जन्म शहरातलाच आहे, हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. आणि ज्या प्रकारे शहरामध्ये आपलं यश मिळालं होतं आणि ग्रामीण भागातही यश मिळतं, आपले जवळपास काही जर 24 उमेदवार सोडले तर बाकी सर्वच्या सर्व 75 उमेदवार हे ग्रामीण भागातच होते, इतर महाराष्ट्रात होते. हेमंतजींना मी थोडं दुरुस्त केलं इथे. राहिला प्रश्न मगाशी, आता मला आमचे मनसेचे ज्येष्ठ नेते महाजन साहेब यांनी मला सुनावून दाखवला तो प्रश्न. खरं तर आजच्या ह्या घडीला ज्या प्रकारचं मी त्यांच्या समोर स्टेटमेंट ठेवलं होतं की 1.53% मतदान मला मान्य नाही, याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. काहीही असलं तरी मनसेचं 1.53% मतदान हे माझा संपूर्ण रोख हा ईव्हीएम कडे होता, ज्यावर त्यांनी एक चकार शब्द काढला नाही. पण त्यांनी उलट मला सांगितलं की तुमचं पद संध्याकाळपर्यंत राहतंय की नाही. बघा, पदासाठी वगैरे या सगळ्यासाठी आम्ही प्रवक्ते म्हणून काम करत नाही. सत्य असेल तर सत्य समोर ठेवायची ताकद आम्ही ठेवतो, सत्य लपवायची ताकद आम्ही ठेवत नाही. जे सत्य होतं ते तुम्हाला सर्वांसमोर मांडलं. त्यानंतर राहिल्या आजारपणाच्या भूमिका किंवा मनसेने घेतलेल्या भूमिका. आजारपणाच्या वेळेत मला वाटतं अमितजींच्या आजारपणाच्या वेळेत मनसेचे 6 नगरसेवक 7 नगरसेवक आले. आजारपणामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांची उडवलेली नक्कल सुद्धा महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये 2009चा एक अपवाद सोडला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात उभे केलेले उमेदवार आम्ही विसरू शकतो का? प्रत्येक वेळी भाजपाला सोडायचा आणि म्हणजे 14ला पाठिंबा, 19ला विरोध, 24ला पाठिंबा, त्यानंतर 2024च्याच विधानसभेला विरोध. ह्या भूमिका आपल्याला कळत नाहीत का? किंवा ह्या भूमिका महाराष्ट्राला कळत नाहीत का? सातत्य याच्यात सुद्धा लागतं प्रसन्नजी. मी तुम्हाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, शिवसेनेच्या विरोधातले जे लोक होती सारीच्या सारी आम्हाला सन्माननीय राज साहेबांच्या सोबत घरामध्ये दिसायची, बाहेर जाऊन अशी हातवारे करताना दिसायची. त्यावेळेस शिवसैनिकांचा त्यावेळेस जीव जळला नसेल का? अनेक गोष्टी बघा, याला वातावरण जर तयार करायचं असेल ना, तुम्हाला मी सांगतो, मनसेचे ज्यावेळेस नगरसेवक शिवसेनेमध्ये आले होते ते काही मनसे पक्ष घेऊन नव्हते आले. ते मनसेचा एक गट स्थापन करून, आज तेच मामा लांडे कुठे आहे त्याचा पण तुम्ही विचार करा. आज ते गट करून आले होते. शिवसेनेचे आमदार गेले, हा शिवसेने आमचा तो प्रश्न नाही. शिवसेना हा पक्ष नाव चिन्ह सकट ते घेऊन गेले, इथे आमचा प्रश्न होता.
मनसेचं आम्ही नाव चिन्ह पक्ष नव्हतं घेतलं तिथे 7 नगरसेवकांमध्ये. या गोष्टी आपण समाजासमोर आणत नाही. आता तुम्हाला सांगतो 2019 पर्यंत सन्माननीय राज साहेबांची जी भूमिका होती ती लावरे तो व्हिडिओची होती. नंतर काय झालं आणि सन्माननीय राज साहेबांची भूमिका का बदलली, या सगळ्या गोष्टींवर सुद्धा आपण बोललं गेलं पाहिजे. महाजन साहेब, आज मी ज्यावेळेस या गोष्टी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही पक्षासाठी किंवा राजकारणात तुम्ही वरिष्ठ मंडळी असाल, भाऊबंदकीचं राजकारण तुम्हाला चांगलंच माहितीये. पण त्याच्याहूनही ज्यावेळेस आमच्यासारखे प्रवक्ते ज्यावेळेस म्हणतात की 1.53% मतदान मला मनसेचं मान्य नाही, याचा अर्थ मी काहीतरी वेगळ्या दिशेने किंवा वेगळं काही सुचवू इच्छितोय, त्याच्यावर तुम्ही जर एखाद्याचं पद काढणार असाल तर याला मला एक कोत्या मनाचं राजकारणाचं तिथे मला दर्शन घडलं. बरं, मी प्रकाश महाजनांकडे जातो. प्रकाश महाजनजी, तुमचा मागासचा टोमणा म्हणजे मला सुद्धा तुम्ही जेव्हा म्हणजे वस्तुतः कार्यक्रमाची सुरुवात शिवसेनेच्या प्रवक्त्याकडनं थोडी पॉझिटिव्ह, त्यांच्या मर्यादेमध्ये थोडी पॉझिटिव्ह करण्याचा त्यांनी विचार केला. मनसेबद्दल त्यांनी इतकंही विधान केलं की इतके कमी त्यांना कसे मिळू शकतात, पण तुमच्याकडनं उत्तरादाखल थेट टोमणाच आला की या माणसाचं आता पद राहतंय की नाही. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, बाकीच्यांचा सोडून द्या, की तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून ठाकरे एकत्र यावेत, कार्यकर्ता म्हणा, मराठी माणूस म्हणा, तुम्हाला वाटतं का एकत्र यावेत म्हणून? मी सर्वप्रथम गाडवेंना सांगू इच्छितो की मी त्यांना टोमणा वगैरे मारला नाही. एक वयाने त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहे, मला दोन्हीकडच्या पक्षाच्या पद्धती माहीत आहेत, म्हणून मी काळजीपूर्वक बोललो. त्यांना वाईट वाटलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. मला त्यांना टोमणा मारणं हा माझा स्वभाव नाही, कारण माझा नेता काही कोणाला टोमणे मारत नाही. त्याच्यामुळे माझ्या नेत्याचा आदर्श मी घेतो, मी कोणाला टोमणा मारत नाही. त्याच्यामुळं मी काही टोमणे सम्राट महाराष्ट्रात होऊ इच्छित नाही. पहिली गोष्ट गाडवे साहेब अशी आहे की तुम्ही एक समर्थन एक प्रकारे केलं की तुम्ही नगरसेवक घेऊन आलात, पक्ष घेऊन आला नाहीत. अरे हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारायचा ना, भाजपनं तुमचा पक्ष नेला आहे, तुम्ही आम्हाला काय विचारता हा प्रश्न. आणि तुम्ही जे 6 नगरसेवक आणले तो लांडे तुमच्याजवळ सुद्धा राहिला नाही ना. या गोष्टी पहा, इतिहास उकरायचा म्हणल्यावर इतिहासात तुम्हाला कोळसाही मिळेल आणि इतिहासात चंद नाही मिळेल. इतिहासात न गेलेलं बरं. मला आठवतं, म्हणजे मी मध्यंतरी 10 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नव्हतो, पण मला आठवतं की राजसाहेबांनी EVM मशीनबाबत खूप पुढाकार घेतला. ते निवडणूक आयोगाला दिल्लीत जाऊन भेटले, ते ममता बॅनर्जीला कलकत्त्यात जाऊन भेटले, त्यांनी एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यावेळेस कुणी प्रतिसाद दिला नाही. आता मतं कमी पडले म्हणून EVMवर ओरड करायची, मग लोकसभेला का नाही तुम्हाला हे लक्षात आलं? आम्हाला 1.5% मतं पडली, ह्याचं आम्ही आत्मपरीक्षण करू. तुमचं म्हणणं काही गोष्टीत असं झालेलं आहे, एका ठिकाणी तर आमच्याच एका उमेदवाराच्या घरची 4 मतं असताना त्याला 2 मतं पडली. त्याचे योग्य पुरावे गोळा करावे लागतील. असं टीव्हीवर बसून त्याची चर्चा होत नसते. कारण आत्ताच बातम्यावर सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने EVM मशीनबाबत हे सांगितलं की EVM मशीनमध्ये असं काही हे करता येत नाही. त्यासाठी आपल्याला एक सबळ पुरावे गोळा करावे लागतील आणि सगळ्यांनी मिळून हा प्रश्न त्याच्यावर हाताळावा लागेल. माझं एवढंच म्हणणं आहे की आत्ताच्या परिस्थितीत हा तुमचा पराजय झाला म्हणून ही सगळी उपरती, हे चूक आहे. मग हे लोकसभेला सुद्धा करता आलं असतं. हे तुम्ही झारखंडमध्ये करणार का, तिथं तुम्हाला जर विजय मिळाला तर? आणि तुम्ही जर मला वैयक्तिक असं म्हणताल तर 2 भाऊ एकत्र येत असतील ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण मी जसं म्हणले की हा निर्णय माझ्या किंवा गाडवेंच्या हातात नाही, हा निर्णय माननीय उद्धवजी माननीय राजसाहेबांनी घ्यायचा आहे. त्या दोघांनी निर्णय घेतला तर त्यांना कुणीही रोखू शकणार नाही. आम्हा सगळ्यांना आनंद होईल. तो इतक्या वरिष्ठ पातळीवरचा निर्णय की त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया सुद्धा देणं हे आमच्या मर्यादेच्या बाहेर आहे. मला तर असं वाटतं. म्हणून याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया म्हणून द्यायची नाही. मी हा म्हणजे प्रकाश महाजन, हा तुमचा हा एक औपचारिकपणा तुमचा योग्यच आहे की तुमच्या मर्यादा आहेत, प्रवक्ता तुम्ही अधिकृत प्रवक्ता आहात. पण एक सांगू का, आता ज्या पातळीला हे दोन्ही पक्ष गेलेले आहेत आणि यापूर्वी सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अगदी व्यक्तिगत पातळीला का होईना की आम्हाला वाटतं एकत्र यावं, असं यापूर्वी सुद्धा बोलून झालेलं आहे. आणि आता स्थिती अशी आहे की आपल्या माणसांवरती कारवाई करावी अशा परिस्थितीत हे दोन्ही पक्ष नाहीत की जे कार्यकर्ते हितासाठी काहीतरी बोलतायत. तर तो एक मुद्दा आहे. मी पुन्हा एकदा देसाईंकडेच होतो. हेमंत देसाईंना काहीतरी बोलायचं पण आहे आणि मी येणारच होतो. हेमंत देसाईजी, मला मुळात एक प्रश्न घेऊन यायचा आहे आणि तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगा. या सगळ्याला एक रायडर आहे, म्हणजे हे का होत नाहीये याचं एक स्पष्टीकरण असं आहे, जे म्हटलं जातं की उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह येऊन सुद्धा, फिलर्स येऊन सुद्धा, इतकंच काय या दोन्ही भावांचे जे नातेवाईक आहेत, वरिष्ठ त्यांचे काका किंवा कोणी मामा आहेत आय गेस,
त्यांनी अनेकदा हस्तक्षेप करून सुद्धा ही एकी झाली नाही, मैत्री झाली नाही. त्याचं कारण राज ठाकरेंना थोडा जरी आधार दिला किंवा शिवसेना अलाइट झाली तर राज ठाकरे वाढतील आणि तो दीर्घकालीन शिवसेनेला कदाचित तोटा असेल. हा व्यवहारिक चोख हिशोब त्यांच्या डोळ्यासमोर होता असंही म्हटलं जातं. आपलं मत? नाही, ते असं असू शकतं. काय त्यांच्या मनात काय मला माहिती आहे. कारण काय की पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 2000 जेव्हापासून राज ठाकरे बाहेर पडले आणि राज ठाकरे अगोदर लोकप्रिय होते, पण त्यांची लोकप्रियता पॅन महाराष्ट्र वाढली. ते स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांच्या भाषणांमुळे आणि टेलिव्हिजन चॅनेल्सनी सुद्धा आपल्या टीआरपीचा विचार करून त्यांची भाषणं दाखवली. टेलिव्हिजन चॅनेल्सचा सुद्धा त्यामध्ये मोठा रोल आहे. बाळासाहेब, माझ्या मते तर बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षाही अधिक प्रभावी भाषणं ती राज ठाकरे करतात. पण फक्त भाषणच झाली, पुढे झालं नाही. आता मला असं म्हणायचं आहे की हे जे काही आहे यांच्या मनामध्ये जे काही असेल ते असेल, पण आता ते दोघं एकत्र येणं याचा अर्थ तुम्ही असा काय विचार करता की दोन भाऊ आणि ही लोकशाही आहे ना, म्हणजे लोकशाही धोक्यात आली असं जर राज ठाकरे किंवा त्यांच्या सहकार्यांना वाटत असेल किंवा उद्धव ठाकरेंना वाटत असेल तर हा दोन पक्षांतर्गत काही लोकशाही म्हणून गोष्ट आहे की नाही? प्रकाश महाजन यांच्यासारखा सिनियर नेता हा काही मत मांडू शकत नाही. एक्झॅक्टली. आता गेल्या वर्षी मला आठवते की बाळा नांदगावकर आणि काही नेते एकत्र बसले मनसेमध्ये म्हणजे आणि त्यांनी बाहेर येऊन सांगितलं पक्ष कार्यालयात किंवा राज ठाकरेंच्या घराबाहेरून की आमच्यापैकी बहुतेकांचं म्हणणं आहे की दोघांनी एकत्र आलं पाहिजे असं स्पष्ट म्हणाले बाळा नांदगावकर. पण ते काही पुढे झालं नाही. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी शिवसेना भवनासमोर राजकारणाचा चिखल झालाय, दोन भावांनी दोन पक्षांनी एकत्र यावं असे बोर्ड्स लागलेले होते. आता जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षात सुद्धा जर कोणी असं म्हणत असेल आणि म्हणण्याची हिंमत केली पाहिजे ना. आम्हाला असं वाटतंय बा तुम्हाला काही निर्णय घ्यायचा तर घ्या. मग लोकशाही कसली? मग हे लोकशाहीच्या विरुद्ध हे दोन पक्ष आवाज उठवतात. त्या लोकशाहीला अर्थ नाही. व्यक्ती केंद्रित पक्ष असले तरी लोकशाही पाहिजे ना काहीतरी. आणि लोकशाही आहे असं जर आपल्याला वाटत असेल किंवा लोकांमध्ये निदान तसा मेसेज जावा असं वाटत असेल तर खुल्या मनाने आपल्या नेत्यांशी जरी चर्चा केली पाहिजे, नेत्यांचं मत जाणून घेतलं पाहिजे. नेत्यांचा आग्रह असेल की बाबा असं झालं पाहिजे तर त्या आग्रहापुढे मान तुकवली पाहिजे. आणि त्यांचा विरोध असेल तर ठीक आहे, त्यांचं ते म्हणणं मान्य केलं पाहिजे. पण लोकशाहीचं जर तुम्हाला जर या भाजपने लोकशाही धोक्यात आणली आहे, हुकुमशाही आणली असं म्हणायचं असेल आणि आम्ही मात्र पक्षांतर्गत लोकशाही ठेवणार नाही, सगळीकडे काय म्हणायचं काय ते आमचे वरिष्ठ निर्णय घेतील आणि त्यांचा आदेश तो शिरसावंत, ही पद्धत सुद्धा या दोन्ही पक्षांमध्ये जर असेल तर ती बदलली गेली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं हेमंत देसाईंनी व्यक्त केलेला आहे आणि हा खरंच एक चांगला मुद्दा आहे की म्हणजे भारतासारख्या देशामध्ये आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अजूनही साधी मतं व्यक्त करायला लगेच हे आमच्या मर्यादेच्या बाहेर. आणि अपेक्षा काय तर पक्षाच्या हिताची भूमिका, निर्णय काय घ्यायचा तो वरिष्ठांनी घ्यावा, एवढी तरी मोकळीक असायला पाहिजे. अतिशय चांगला मुद्दा त्या निमित्तानं देसाईंनी मांडून दाखवलेला आहे इथे. मी पुन्हा एकदा अनिश गाडवेंकडे जातो. गाडवेजी, आता शेवटची 10 मिनिटे त्या दृष्टीने मी आता पुढे घेऊन जाणार आहे. आत्ताच्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपण हायपोथेटिकल बोलतोय याची मला मर्यादेची जाणीव आहे. महापालिकेचं मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे. एकतर महाविकास आघाडी अंतर्गत तुम्ही आणि काँग्रेस एकत्र येणार का यावर थोडासा शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. कारण जागा सोडण्याच्या बाबतीत पुन्हा घोळ आहेत आणि मुंबई तर असलीच पाहिजे महापालिका, जे शिवसेनेचा बेस आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे की आता हीच का ती वेळ की जिथे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली पाहिजे मनसे आणि मराठी माणसाच्या काय न्याय हक्कांसाठी एकत्र आलं पाहिजे? अगदी मी अगदी पुढच्या 15 ते 20 सेकंड मध्ये तुमचं उत्तर देतो. मला सर्वप्रथम देसाई साहेबांचे खरंच आभार मानायचे. त्यांनी ज्या प्रकारे सगळं स्पष्ट करून सांगितलं त्या प्रकारे आमच्यासारख्या नवोदित प्रवक्त्यांसाठी या गोष्टींमुळे हुरूप येतो. बघायला गेलं तर पक्षाच्या भूमिका तर आम्ही स्पष्टपणे मांडतोच, पण त्याचबरोबर सत्य ते सत्य वाचे वदावे हे सांगण्यासाठी सुद्धा हिंमत लागते. ते आम्ही स्पष्टपणे सांगत असतो आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या सर्व भूमिका चांगल्याच माहिती आहेत. आता मी येतो आपल्या मुंबई महानगरपालिकेवर. शिवसेनेची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. शिवसेनेची भूमिका या महाराष्ट्र द्रोहींविरोधात किंवा या महाराष्ट्राच्या म्हणजे विकासाच्या विरोधात जे आहेत, आमची महाराष्ट्र विकासाची व्याख्या तुम्हाला सर्वांना चांगलीच माहिती आहे प्रसन्नजी, मी ती वेगळी सांगणार नाही. पण त्याच्या विरोधात जे येऊ शकतील सोबत त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शिवसेनेची महाविकास आघाडीची तयारी आहे. सन्माननीय शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्यांनी संजय राऊत साहेबांनी काल त्यांची भूमिका स्पष्ट सांगितली. मग त्यात त्यांनी सगळ्याच पक्षांची नावं घेतलेली आहेत.
त्यांनी यावं एकत्र, आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात, आपलं त्याच्याविषयीचं विजन स्पष्ट करावं. असं नाही की आज एक सांगितलं, उद्या एक सांगितलं आणि परवा आपली भूमिका तिसरी, पण चौथ्यांदा आम्ही भलत्याच्याच मांडीच्या बाजूला जाऊन बसतो. मी मांडीवर म्हणणार नाही, मांडीच्या बाजूला. अशा सर्व पक्षांनी एकत्र यावं. मी कुठल्याही पक्षाचं इथे विशेषतः नाव घेत नाही, पण मुंबई महानगरपालिकेवर भगवा हा कायम डौलाने फडकला पाहिजे, ही आमचा हाच तो प्रयत्न राहील. आता झालं जे काही झालं, लोकसभेला विधानसभेला आपण पाहिलं, पण यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्या ज्या चुका झाल्या त्या सर्व सुधारून, म्हणजे अगदी विरोधी पक्षांची ताकद विखुरल्याची सुद्धा आपण इथे उदाहरणं पाहिली. प्रहार जनशक्ती असेल, जनसुराज्य असेल, जनसुराज्य शक्ती असेल, सगळे इतर जे सारे छोटे मोठे सगळे पक्ष, वंचित सकट सगळे असतील, या सगळ्यांच्या विरोधकांच्या ताकदी अशा विखुरल्या गेल्या आणि त्यावेळेस हे महाशक्ती ह्या उदयास आलेल्या आहेत. आज तुम्ही मतांचा फरक बघाल तर काँग्रेस आणि भाजपा, काँग्रेसमध्ये बघा 12% मतदान आहे, पण त्याचबरोबर 12.36% मतदान घेऊन 57 जागा जिंकून आलेला शिंदेगड सुद्धा आपण पाहतोय. म्हणजे 0.37 मध्ये जवळपास 40 जागांचा फरक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजेत. 250, 300, 200, 2000 पर्यंतच्या फरकाने जवळपास 50, 60 जागा पडलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा आपण कुठेतरी विचार करूनच महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाऊ. आणि इतकं समजण्या इतपत महाविकास आघाडीचं नेतृत्व काही असं काही ऐरगवाळं नेतृत्व नाहीये, हे देखील तुम्हाला मी ते सांगतो. बर, मी प्रकाश महाजनांकडे येतो. महाजनजी, मनसे आणि भाजपचे नातं गेल्या इतक्या एक साधारण 10 वर्षाचा काळ आपण बघितला तर लव अँड हेट सारखं राहिलेलं आहे. अगदी खुलेपणाने कौतुकही केलेलं आहे, पण त्याच वेळी महापालिका निवडणुकांच्या वेळी अगदी मुंबई आता आपली राहते की नाही इथपर्यंतची भाषा झालेली आहे. कधी महायुतीला पाठिंबा, म्हणजे मोदींनाही पाठिंबा दिलेला आहे. आता सुद्धा महायुतीच्या बाबतीत थोडीशी भूमिका मवाळवालीच होती, काही थेट जोरदार टीका नव्हती. सांगायचा मुद्दा असा, आता आपण अगदी उघडपणे बोलतो, त्याच काही प्रश्न नाही. माझा प्रश्न असा आहे की आता हा सगळा निकाल आल्यानंतर स्वतः राज ठाकरे आता म्हणतात ना ट्विटरमध्ये की अविश्वसनीय, तुर्तास इतकेच. माझा आपल्याला प्रश्न आहे, या घडीला तुमच्यामध्ये म्हणजे मनसेच्या काडरमध्ये भाजपबद्दलच्या भावना काय आहेत, की अरे या पक्षाकडे बघायचं कसं आपण, काय भावना आहेत तुमच्या? हे पहा, हेमंतजीनं सांगितलं पक्षांतर्गत विषयाच्या लोकशाही संबंधी. प्रवक्ता म्हणून मला जे काही बोलायचं ते मी माझ्या नेत्याजवळ बोलेल. मी प्रसार माध्यमासमोर सरळ बोलू शकत नाही, एक मर्यादा असते. बरं. प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टीचा एक हिंदुत्ववादी विचार जर घेतला तर एकत्र यायला किंवा सोबत चालायला काही हरकत नाही. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये उभाटा म्हणजे शिवसेना जी आहे ती हिंदुत्वावर काय विचार करते, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एकच मुद्दा असं जे मला वाटतं की हिंदुत्वाच्या प्रश्नावर एकत्र आलं पाहिजे. आणि हिंदुत्व मी जात म्हणून पाहत नाही, सर्वसमावेशक किंवा एक धर्म म्हणून पाहत नाही. या गोष्टीवर रूपांतर शेवटी कसं आहे, आम्ही आमच्या नेत्याजवळ आमच्या भावना व्यक्त करू, शेवटी निर्णय तर तेच घेणार. पण प्रकाश महाजनजी, भाजपबद्दल तुम्हाला विचारणं याला एक वेगळा संदर्भ आहे. महाजनजी, तुमची मुळं सगळी संघ आणि भाजपची आहेत. आपले बंधू अतिशय वरिष्ठ नेते होते भाजपचे, तुम्हाला माहिती आहे काय आहे. आता मनसेमध्ये असताना आणि भाजपचा हा प्रचंड मोठा विजय, महायुतीचा प्रचंड विजय आणि तुमच्यासमोर असलेलं अस्तित्वाचं चिन्ह मुद्दा, आणि बरं हिंदुत्वाबद्दल कोण कुणाची काय साक्ष काढणार? शिवसेना हिंदुत्ववादी, शिंदेची शिवसेना हिंदुत्ववादी, तुम्ही हिंदुत्ववादी, भाजप हिंदुत्ववादी. माझा आता या घडीला प्रश्न आहे, आता पुढे काय? तुम्हाला तुमची एक पोझिशन सेट करावी लागेल. महायुतीचा तुम्ही भाग नाही आहात, त्यांना तुमची गरज नाहीये. मग आता पुढे काय? तुमच्याशी त्यातल्या त्यात वर्गीय हितसंबंध, एक कम्युनिस्ट भाषा आहे, वर्गीय हितसंबंध बघायचं झालं तर तुम्ही महाविकास आघाडीच्या जास्त जवळ आहात. नाही, आता हा कोण कोणाच्या जवळ आहे, आमच्याकडे एक चालुकानुवर्तित असल्यामुळे तो निर्णय साहेबच घेतील. तो विषय मला असा नाही. आणि भाजपचा तुम्ही अनुभव मला विचारताय, माझ्या तोंडून तुम्हाला काय वधवून घ्यायचं हे मला माहीत नाही. पण भाजप खूप बदलला हे सगळ्यांना माहिती आहे. अच्छा, त्याच्यामुळं माझा तर हे म्हणणं आहे की मी बोलूनही दाखवलं की भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी अमितजीला सपोर्ट केला आणि मध्ये अंग काढून घेतलं. बरं, आता भाजपचं हा नवीन रूप आहे. आता त्याच्याशी ऍडजस्ट होणं न होणं आता शेवटी नेत्याच्या मनावर आहे. बरं, पण भाजप आता पूर्वीसारखा दिलेला शब्द पाळतो का, तर माझं मत नाही. बरं, म्हणजे आता जरा प्रकाश महाजन, म्हणजे अख्खा पाऊण तास होत आलेला असताना जरा प्रकाश महाजन खुल्ले आणि बहुधा बोललेले दिसत आहेत. पण ठीक आहे, मी त्याच्या जात नाही. मी आता सगळेच असतात. मी हेमंत देसाईंकडे जातो. देसाईजी, शेवटची आता 2 मिनिटांनी शेवट तुमच्याकडे करतोय चर्चेचा. यापुढे
या दोन पक्षांचं, शिवसेना आणि मनसे, या दोन पक्षांचं पुढे काय? युती वगैरे ही आता एक पॉप्युलर सेंटिमेंट आहे म्हणून आपण चर्चा करतोय, पण तुम्हाला विश्लेषक म्हणून खरंच अशी स्पेस वाटते का, गरज वाटते का? मग ती उद्धव ठाकरेंना असावी नाहीतर राज ठाकरेंना असावी? तुमचं शेवटचा एक कन्क्लुडिंग रिमार्क. हा, मला असं वाटतं की आता हिंदुत्वाचा जो विषय निघाला, तर हिंदुत्वाचा म्हणजे प्रकाश महाजन असतील, मुंडे किंवा महाजन असतील, त्यांनी कधीही मुस्लिमांच्या विरोधात विखारी अशा प्रकारची भाषा करणारं हिंदुत्व जपलं नाही. बरोबर. त्यांचं हिंदुत्व, पंकजाताईंचं हिंदुत्व वेगळं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. आता आपण हे बघा की या हिंदुत्वात फरक काय की भाजपचं हिंदुत्व मुस्लिम विरोधाचं आहे. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय मुस्लिम विद्वेषावर पोचलेलं हिंदुत्व मला मान्य नाहीये. माझं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नाही, प्रबोधनकारी हिंदुत्व आहे. सामाजिक जो आशय आहे त्याच्यामध्ये तो मला अधिक महत्वाचा वाटतो आणि केवळ दिखाऊ हिंदुत्व अशा प्रकारचं द्वेषावरती आधारित मला मान्य नाही. मनसेचं हिंदुत्व आता गेल्या 2 वर्षातलं आपण जर बघितलं, स्थापनेच्या वेळेचं हिंदुत्व म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला हिरवा रंगही होता त्यांच्या ध्वजावरती आणि त्यामध्ये वेगळा आशय होता. मराठी अस्मितेचं राजकारण करणार होते. त्यांनी धोरण बदललं आपलं, आणि मी सतत धोरण बदलतो अशी माझ्यावर टीका करता, पण ती योग्य नाही असंही ते म्हणत असतात. ते सोडून द्या. पण आता मनसेला सुद्धा हिंदुत्वाची डेफिनेशन जी उद्धव ठाकरेंची आहे ती मान्य आहे का? या दोघांमध्ये हिंदुत्वावरती जर मतभेद असले तर हिंदुत्व बाजूला ठेवून केवळ आणि केवळ मराठी स्वाभिमान आणि अस्मितेच्या मुद्द्यावरती एकत्र, म्हणजे एका कार्यक्रमावरती एखाद्या आघाडीत म्हणा किंवा एखाद्या आंदोलनात म्हणा, असं एकत्र यायला लागेल किंवा ऍडजस्टमेंट करायला लागेल मुंबई महानगरपालिकेमध्ये. त्याच्या पलीकडे जाण्याचं काही कारण नाही. आणि मग बघूया पुढे काय होतं ते. माझ्यामध्ये हेमंत देसाईंनी कॉमन मिनिमम प्रोग्राम अतिशय वेगळा सुचवलेला आहे. त्याच्यात कोणाची अडचण पण होण्याचं कारण नाहीये. तुमचं हिंदुत्व कडक आणि आमचं हिंदुत्व अधिक मजबूत, याच्यापेक्षा सुद्धा सरळ मराठी माणूस, मराठी 2 पक्ष, एकच मूळ धारा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या वैचारिक धारेतून तयार झालेले, आणि या कॉमन मिनिमम अजेंड्यावरती एकत्र येऊ शकतात का? आता हा झाला चर्चेचा मुद्दा. निर्णय मात्र या बाबतीत दोघेही प्रवक्ते मान्य होतील ते तुमच्या वरिष्ठांना घ्यायचे आहेत. पण एक आहे, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या एका मोठ्या वर्गाला खरंच वाटतं की ठाकरे एकत्र यावेत. होईल काय पुढे आपल्याला बघावं लागेल. तुर्तास या चर्चेसाठी आपल्याला या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. अनिश गाडवे, तुम्ही, प्रकाश महाजन सर, तुम्ही सुद्धा, आणि हेमंत देसाई सर, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.